हॅलो फ्रेंड, ज्योतिष रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत झटपट आणि चमचमीत पावभाजी कशी करायची। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी फ्लावर घेतलेला आहे, त्यानंतर बटाटे, टोमॅटो, शिमला मिर्च, गाजर आणि हिरवे वाटाणे घेतलेले आहेत। तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही घेऊ शकता। आता ह्या भाज्या आपण कुकरला शिजवून घ्यायच्या आहेत। तुम्ही याच्यामध्ये बीटचा देखील वापर करू शकता। बीट वापरल्यामुळे आपल्या भाजीला छान कलर येतो। आता याच्यामध्ये आपल्याला थोडे पाणी घालून घ्यायचे आहे आणि ह्या सर्व भाज्या आपल्याला कुकरला शिजवून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपली पावभाजी लगेच होईल। याच्यामध्ये मी थोडीशी हळद घालत आहे आणि याच्यामध्ये आपल्याला थोडेसे मीठ घालून घ्यायचे आहे। आता कुकरला 2 शिट्या करून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपला कुकर थंड झालेला आहे आणि आपल्या भाज्या छान शिजलेल्या आहेत। आता ह्या भाज्या आपल्याला मॅश करून घ्यायच्या आहेत। या ठिकाणी मी रवीचा वापर केलेला आहे। रवीच्या साहाय्याने ह्या भाज्या मी मॅश करून घेत आहे। आपल्या भाज्या मॅश करून झालेल्या आहेत। आता आपण फोडणीची तयारी करूया। या ठिकाणी मी तेल घेतलेले आहे। तुम्ही तेलासोबत बटरचा देखील वापर करू शकता। आता याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची आपल्याला घालायची आहे। याच्यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट वापरलेला आहे आणि 1 चमचा गरम मसाला घातला आहे आणि 2 छोटे चमचे या ठिकाणी मी पावभाजी मसाला वापरलेला आहे। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे। आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालत आहे। मीठ आपण अगोदर घातल्यामुळे चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचे आहे आणि 1 छोटा चमचा या ठिकाणी मी कांदा लसूण चटणी वापरलेली आहे। आता याच्यामध्ये 1 चमचा आले लसणाची पेस्ट घालायची आहे। आता याच्यामध्ये सर्व भाज्या आपल्याला घालून घ्यायच्या आहेत। ही पावभाजी आपल्याला जास्त पातळ किंवा जास्त घट्ट अशी करायची नाही आहे। थंड झाली की पावभाजी अजून घट्ट होते, त्यामुळे आपल्याला या प्रमाणातच पावभाजी पातळ अशी ठेवायची आहे। आता याच्यावर मी 1 चमचा तूप घालत आहे। तुम्ही या ठिकाणी बटर घालू शकताय। आता याच्यावर मी 5 मिनिटं झाकण ठेवत आहे। 5 मिनिटांनी तुम्ही बघू शकताय आपली पावभाजी हॉटेलसारखी चमचमीत बनून तयार झालेली आहे। अशा प्रकारे झटपट आणि कमी साहित्यात आपली पावभाजी बनून तयार झालेली आहे। आता याच्यावर बारीक कोथिंबीर चिरून आपल्याला टाकायची आहे। तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा। मग कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा। आणि जर तुमच्या काही कमेंट प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता। तर मग परत भेटूया अशा नवनवीन रेसिपीसोबत। तर बाय बाय, एन्जॉय, थँक्यू।